गुड मॉर्निंग, नमस्कार. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी. माझे नवनवीन आगळे वेगळे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. का तर मी तुम्हाला जे काही माहिती नसेल सणावाराविषयी, महत्त्व त्याचं काय असते, कसं असतंय आणि काय करायचं, हे सगळी मी माहिती देण्यासाठी म्हणते. बस तुमच्या मनावर. ओके, चला तर मग आज आहे दीप अमावस्या. दीप अमावस्या, मी खूप जणांची आज दीप अमावस्या बघितली, पण खरा अर्थ दीपपूजनाचा कुणालाही कळालेला नाही बहुतेक, माझ्या मते तर. कारण 99% लोकांनी, 1% लोकांना माहिती आहे, त्यांनी बराबर दीपपूजन केले, पण 99% लोकांनी दीप प्रज्वलन केले मंडळी, बरं का. तर मी त्याचं महत्त्व सांगते पुढे. मग आज दीप अमावस्या असल्यामुळे आमच्या आल्या होत्या मम्मी साहेब आणि आमचे हे राजे, बाळराजे बघा. समया, आरत्या आणि ते जे काही साहित्य आहे ते स्वच्छ करण्यात मग्न आहेत. हे पहा, माझ्याकडे ना मंडळी समयाचे किती जोड आहेत, बापरे. समया, कमळाच्या समया, दिवे, आरत्या, असं 4 प्रकारचे दिवे आहेत माझ्याकडं. ते घासून पुसून मस्त आजी नात्याने सुंदर स्वच्छ केलं होतं. मी स्वयंपाक करत होते. आज 2 पूजा असतात, एक दीप पूजन आणि दुसरं म्हणजे अमावस्याचं पूजन असतं आमच्याकडे. आता तुमच्याकडे काय असते माहिती नाही, कमेंट करून नक्की सांगायचं की काय असते ते कसं कसं असते. हे पहा, मी आज तुम्हाला दीपपूजा कशाला म्हणतात. 1 वर्ष म्हणजेच 12 महिने 365 दिवस जो दिवा आपल्या आयुष्यातला, संसारातला, घरातला अंधार संपून उजेड देतो आणि आपल्या आयुष्याला तेजोमय, एकदम प्रकाशमय करतो, त्या दिव्याचं पूजन करत असते. खूप लोकांनी दीप प्रज्वलन केले, बरं का. अर्थ समजून घ्या मंडळी. माझ्या माता भगिनीला मी वारंवार सांगत आहे की तुम्ही याचा अर्थ समजून घ्या. मग नंतर पुढे सांगते त्याचा अर्थ. आता दिवे घासून स्वच्छ झाल्याच्या नंतर मी आज आमच्याकडे म्हणजे आमच्या लातूर जिल्ह्यामध्ये अशी प्रथा आहे की आज फळ, मुटका, साधं वरण, शेपूची भाजी, भेंडीची भाजी, अशा प्रकारे नैवेद्य करून मर्याई, मसोबा, नरशिव्या, अशा प्रकारे जे काही देव असतात आपल्या सीमेवरती, म्हणजेच आपण म्हणतो ना आपल्या गाव भागातले देव, ते देव सीमेवरती असतात ते. तर हे आमच्या खाडगाव रिंग रोडला आमची जी पहिली सीमा होती, इथे म्हणजे शिवलांडणे म्हणतात. सीमा म्हणजे शिववर देव असतात. ह्या देवाची पूजा, नारळ करायचं असतं. म्हणून मी सगळी तयारी करून, आज स्वयंपाक पण खूप होता मंडळी, कारण आजचा स्वयंपाक हा आगळा वेगळा असतो आणि सगळा उकडलेला आणि हेल्दी असतो बघा. हे ज्वारीचे फळं उकडून असतात, भाजी आपल्या जे आपण भाजी खातो तसं तांदूळ कुंदराची भाजी असते, पण मी केलेली नाही. आज शेपूची भाजी, भात, साधं वरण, तूप, दही, भात, लिंबू, दूध, फूल घालून अशा प्रकारे आम्ही दरवर्षी ह्या मर्याईची पूजा करतो. मर्याईची पूजा काय करायचं तर लहान लेकराला संडास उलटी होऊ नये, आजार त्रास होणे म्हणून काहीतरी पूर्वजांनी आपल्या ही संकल्पना केलेली आहे. त्याच्यानुसार आपण अंधश्रद्धा नाही, पण एक श्रद्धा म्हणून हा सण आम्ही साजरा करतो, बरं का. तर अशा प्रकारे, आणि ह्या पूजेला सोबत लेकरं लागतात, बरं का मंडळी. ही पूजाच असते खास लेकरांसाठी. हे पा, मी माझ्या लेकराला घेऊन आलेला आहे. मला एक लेकरू आहे, मी ते लेकरू घेऊन आलेला आहे माझं पूजाला. हे पा, माझ्या लेकरांनी अशा प्रकारे नारळ फोडून मस्तपैकी पूजा करून आलो घरी आल्याच्या नंतर हे पहा, लगेच तयारी मी करत आहे. थोडा वेळ आराम केले 5 वाजेपर्यंत. मग 6ला पूजा करायला मी सुरुवात केली. खूप जण पूजा करतात की सकाळी, दुपारी, पण ते शास्त्रानुसार योग्य नाही. असो, ज्याच्या त्याच्या वेळेप्रमाणे करावं, तसं पण काही नाही. पण खरी पूजेचा टाईम हा दिवस मावळायचा असतो. म्हणून मी दिवस मावळायला, हे बघा मंडळी, माझ्या पोराला एवढा नाद आहे रे, बाप रे. किती प्रकारचे, प्रत्येक कुठं गेलं भांड्याच्या दुकानात वेगळ्या प्रकारचा दिवा, आरती असली की तो घेतोच. हे पहा किती जोड, तर ह्याला आरती म्हणतात. कमीत कमी 10 जोड आरत्याचे आणि पंचारत्याचे 2 ते 3 जोड आहेत. ते झाकून दिवा असतो हवा न लागण्याचे, त्याचे 3-4 प्रकार आहेत.
आणि परत कमळाचे जी समय असतात कमळाच्या ती 2 जोड म्हणजे 4 आणि 15 नंबरपासून तर 0 नंबरच्या समयापर्यंत 10 प्रकारचे म्हणजे स्टेप बाय स्टेप 10 जोड समयाचे आहेत. अशा प्रकारे ह्या सगळ्या समयाचं आज पूजा करायची असते. का तर वर्षभर यांनी आपल्याला उजेड दिला, आपल्या सणावाराला सुखादुखात ह्यांनी आनंदाचा उजेड प्रकाश पाडला म्हणून दिव्याची पूजा करायची असते. लक्ष देऊन ऐका, दिवा लावायचा नसतो, प्रत्येक दिवा हा पाजळायचा नसतो. सगळ्या दिव्याला वर्षातून एक दिवस अमावस्या दिवशी रिलॅक्स सुट्टी देऊन कणकेचे दिवे पाजळून सगळ्या दिव्यांची पूजा करायची असते. मंडळी, आपण दीपपूजन करायचं असल्याच्या नंतर नावच काय दीपपूजन. दीप प्रज्वलन जर असतं तर मग दिवे लावायला अलाउड असतं. ही दीपपूजन आहे म्हणून कणकेचे दिवे पाजळायचे असतात. बाकी समया, आरत्या, दिवे यांची पूजा करायची असते. अशा प्रकारे मी जशी पूजा केली आहे ना ती प्रॉपर आणि खरी पूजा अशी असते बघा. आता कोणाला मी सांगायला जाणार नाही, पण एक माझ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवायचा मी प्रयत्न केला. बाकी ज्याची त्याची इच्छा मंडळी, बरं का. कारण ह्या अमावस्याला दीपपूजन म्हणतात म्हणून मी आणि हे शास्त्रात पण ह्याच पद्धतीचं आहे. आजकाल निघालंय ते दिवा, सगळे दिवे लावायलेत बायका. तसं नाही मंडळी, दिव्यांची पूजा करायची असती, दीप प्रज्वलन करायचा नसतो. अशा प्रकारे सुंदर आणि मी परंपरेनुसार आणि आपल्या वेदशास्त्रानुसार पूजा केलेली आहे. बाय.